ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 14चा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत. तरी नक्कीच शेवटपर्यंत ऐका. त्याने तुमचं मन प्रसन्न होईल, तुमचं जीवन सुखकर व्हायला नक्कीच मदत होईल आणि संकटांना सामोरे जाण्याची या अर्थातून तुम्हाला नक्कीच नवीन दिशा मिळेल. तरी शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या चॅनलला अजून व्हिजिट दिली नसेल तर नक्कीच व्हिजिट द्या, कारण इतरही ग्रंथाचे पारायण वाचन तसेच मराठीत अर्थसहित व्हिडिओ दिलेले आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुरुचरित्रातील 14वा अध्याय गुरुभक्तीतील अढळ श्रद्धा, संकटात टिकणारा विश्वास आणि गुरुकृपेची अदृश्य पण प्रभावी कार्यपद्धती समजावून सांगणारा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. गुरु सर्व काही देतात, पण भक्ताला आधी आतून मजबूत करतात. नामधारकाचा प्रश्न. भक्त दुःखी का होतो असा नामधारकाचा प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे नामधारक सिद्धयोगींना प्रश्न विचारतात. गुरुदेव, गुरूंच्या सानिध्यात राहूनही काही भक्त दुःखी का होतात? गुरुकृपा असूनही संकटे का संपत नाहीत? हा प्रश्न आज प्रत्येक गुरुभक्ताच्या मनात येतो. सिद्धयोगीचे यावर उत्तर. भक्तीची खरी कसोटी. सिद्धयोगी सांगतात की गुरु भक्ताला कधीही सोडत नाही, पण भक्ताची श्रद्धा किती खोल आहे हे तपासण्यासाठी काही वेळा त्याला संकटातून जावे लागते. संकट म्हणजे गुरूंचा राग नाही, तर भक्तीची कसोटी असते. भक्ताची कथा. गुरुवर अपार विश्वास. या अध्यायात एका भक्ताची कथा सांगितली आहे. हा भक्त गुरुवर पूर्ण विश्वास ठेवतो, सेवा करतो, नामस्मरण करतो, पण तरीही त्याच्या जीवनात अडचणी येत राहतात. तरी सुद्धा तो कधीही म्हणत नाही गुरूंनी मला वाचवले नाही. तो मनात म्हणतो गुरूंना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. गुरूंची परीक्षा. मौन आणि दुर्लक्ष. या अध्यायात गुरु त्या भक्ताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्याच्याशी कमी बोलतात, भक्ताशी कमी बोलतात, कधी कधी पूर्ण मौन ठेवतात. हे पाहून इतर लोक म्हणतात गुरु याच्यावर नाराज असावेत, पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. यातूनच गुरु भक्ताची परीक्षा घेत असतात. गुरु त्याला आतून अधिक मजबूत करत असतात. भक्ताचा संयम. खरी गुरुभक्ती हा भक्त गुरुच्या मौनाने डगमगत नाही. जो भक्त गुरुच्या मौनाने डगमगत नाही, तो सेवा सोडत नाही, श्रद्धा सोडत नाही आणि तक्रारही करत नाही. गुरुचरित्र येथे सांगते की जो भक्त मौनातही विश्वास ठेवतो, तोच खरा गुरुभक्त होय. गुरुकृपा कधी प्रकट होते? सिद्धयोगी सांगतात गुरुकृपा त्या क्षणी प्रकट होते जेव्हा भक्त पूर्णपणे मी काहीच नाही हा भाव स्वीकारतो. जोपर्यंत भक्त म्हणतो मी इतकं केलं, माझ्यावर कृपा व्हायलाच हवी, तोपर्यंत गुरुकृपा थांबलेली असते. अहंकार. गुरुकृपेतील सर्वात मोठा अडथळा आणि आपल्या जीवनातीलही अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. अध्याय 14 मध्ये स्पष्ट सांगितले आहे की अहंकार मोठा असो किंवा सूक्ष्म, तो गुरुकृपेला थांबवतो. सेवा, जप, वृत्त हे सर्व असतानाही जर मी टिकून असेल तर कृपा दूरच राहते. गुरु भक्ताची जबाबदारी कधी घेतात? जेव्हा भक्त म्हणतो गुरुदेव, माझं काही चालत नाही, आता सर्व तुमच्यावर सोपवतो, तेव्हाच गुरु म्हणतात आता हा माझा आहे. त्याच क्षणापासून भक्ताची जीवन हळूहळू बदलू लागते. कर्मफळ आणि गुरुकृपा.
या अध्यायात कर्मसिद्धांत अतिशय सुंदररित्या समजावला आहे. गुरुकृपा म्हणजे कर्म पूर्णपणे नष्ट होणे नव्हे, तर कर्म भोगण्याची मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळवणे होय. आजच्या जीवनात अध्याय 14चे महत्त्व. आज आपण लगेच उत्तर हवे, लगेच परिणाम हवा, लगेच शांती हवी अशी अपेक्षा ठेवतो. अध्याय 14 सांगतो की थांबायला शिका, मौन स्वीकारा आणि गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. गुरु संकटात कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाहीत. लगेच मदत केली की लगेच त्यांच्यावरील विश्वास ढळू देऊ नका, कारण त्याच्यातूनच गुरु आपल्याला संकटांना सामोरे जाण्यासाठी मजबूत बनत असतात. या अध्यायातील मुख्य संदेश. संकट म्हणजे शिक्षा नाही, गुरु मौनातूनही मार्गदर्शन करतात. अपेक्षारहित भक्तीच फलदायी ठरते. संयम ही खरी साधना आहे. गुरुकृपा योग्य वेळीच प्रकट होते. या अध्यायाचा भावार्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14 आपल्याला सांगतो की गुरु आपल्याला संकटातून वाचवत नाहीत, तर संकटातून घडवतात. त्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. जो भक्त संकटात टिकतो त्यालाच गुरुकृपा अनुभवायला मिळते. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री नरसिंह सरस्वती. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.